नहीं कुणाच्या बापाचं हम तुम्हारे साथ अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे आगे अमर रहे अरे अमर रहे अमर रहे अमर रहे जलकोट जलकोट जय मल्हार जलकोट जलकोट जय मल्हार अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं जय असो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जलकोट जलकोट कोणी काय म्हणलं तरी हलणार नाही. किती वेळेस माघार घ्यायची, किती वेळेस करायचं हे फक्त होणार नाही. याची अंमलबजावणी आहे. याची अंमलबजावणी आहे. या ठिकाणी दरखास्त करायचं काय? अमर नाही. एक जीव गेला काय मित्र? एक जीव गेला आमच्या गावात काय माहिती? या ठिकाणी दरखास्त करायचं काय? या सरकारचं करायचं काय? याचं जयकार! याचं जयकार! अमर नाही, अमर नाही. अमर नाही, अमर नाही. आरक्षणासाठी आत्महत्या करतोय. या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही. वेळोवेळी मोर्चा काढलाय, वेळोवेळी आंदोलन केलंय. आम्ही आमचा जीव सुद्धा देतोय, तरी सुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आजकाल माझ्या भाऊ बंधूंनी आरक्षणासाठी आपला जीव दिला, तरी सुद्धा त्या ठिकाणी कलेक्टर धनगर समाजाला झुलत ठेवलेले आहे. कायमस्वरूपी खोटं आश्वासन देऊन आम्हाला आतापर्यंत फसवित आलेले आहे. स्पष्ट आमच्या धनगर समाजाला 36 नंबरला स्पष्ट धनगर असा उल्लेख असून फक्त त्याची आम्हाला अंमलबजावणी करायची आहे. परंतु सरकारने आम्हाला वेळोवेळी आता पाठीमागं आमचे ज्यावेळेस सर्व उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते त्यावेळेस सगळ्याची मीटिंग नागपूरमध्ये ठेवली होती आणि त्या मीटिंगला सर्व उपोषणकर्ते हजर असताना त्यावेळेस सर्वांनी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे तिथे हजर होते. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं की तुम्हाला जे आदिवासी समाजाला जसे ज्या सगळ्या गोष्टी लागू आहे त्या लागू तुम्हाला आम्ही लवकरात लवकर करू असा आम्ही तुम्हाला शब्द देतो. परंतु असं न होता ज्यावेळेस आमच्या तरुण पिढीला असं कळायला लागले त्यावेळेस आमच्या राजा पिपरी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यामधला अजय राजने हा नावाच्या मुलाने 27 तारखेला परवा दिवशी स्वतःची गळफास घेऊन आत्महत्या केली. असे बरेचसे आमच्या धनगर समाजाच्या तरुण पिढीतील मुलांनी अशा बऱ्याच आत्महत्या केलेल्या आहे. अजून हा सरकार आमच्या लोकांचा किती बळी घेणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे. आणि आमचा जो आज आम्ही जो इथं आलो आहोत, काल आम्ही ज्या वेळेस तिथे भेट द्यायला गेलो त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना प्रश्न केला आतापर्यंत आपल्याला कोणी भेट द्यायला आलं का, परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं का आतापर्यंत तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार यांनी कोणीही आमच्याकडे फिरकून पाहिलं नाही. आमचा धनगर समाज एवढा विखुरलेला असल्यामुळं गरीब असल्यामुळं परिस्थितीनं इकडे तिकडे फिरत असल्यामुळं आमच्या समाजाची एकजूट तयार होत नाही. आणि हा जे आरक्षणचा विषय असतो हा जो समाज विखुरलेला आहे जो ओबीसी आहे या समाजासाठी आरक्षण असतं, परंतु ज्या समाजाची एकजूट आणि खूप मोठं माप असतं त्या समाजापुढे सरकार झुकतं हे याच्यावर आज उल्लेख केला. हा बोला. आज या महाराष्ट्र शासनाने अन्यायाचा पार कहर केलेला आहे. धनगर समाजाचं आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी 50 वेळेस आम्हाला सांगितलेलं आहे. 50 वेळेस या कॅबिनेटच्या बैठकीत देतो त्या कॅबिनेटच्या बैठकीत देतो, पण यांची बैठक काय अजून येईना. आणि आमचे तरुण अपेक्षेला लागले. आमच्या तरुणाला वाटलं आता आम्हाला आरक्षण भेटणार म्हणून त्या तरुण त्या ठिकाणी आनंदी झाले होते.
माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बैठक घेतली, उपोषणकर्त्याची बैठक घेतली आणि बैठकीत सांगितलं की जे आदिवासींना ते धनगरांना. परंतु अतिशय खोटारडं सरकार आहे, अतिशय खोटं बोलणारं सरकार आहे. या सरकारने आमच्या तोंडाला नुसते पानं पुसले आणि त्यांनी आरक्षणचा ज्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं, सचिवाला सांगितलेलं, त्याच्यातली एकही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकही मागणी या ठिकाणी मंजूर झालेली नाही. आणि हे सर्व पाहिल्यानंतर एका समाजाला आरक्षण भेटतं आणि आम्हाला घटनेत दिलेलं आरक्षण आहे 34 नंबरला, आदिवासीच्या यादीमध्ये 34 नंबरला आमचं नाव आहे. धनगर हा शब्द आहे. फक्त अंमलबजावणी करायची आहे, फक्त अंमलबजावणी करायची. तरी सुद्धा तेवढी अंमलबजावणी शासन करीना आणि त्यांचं नाव नाही. त्यांनी एकासाठी एक न्याय आणि एकासाठी एक न्याय हे ज्यावेळेस आमच्या पोराला, या नवीन पोराला हे खटकायला लागलं, नवीन पोराला हे दिसायला लागलं, मग यांचा रागाचा पारावर व्हायला लागला आणि हे पोरं आत्महत्याला सुरुवात करून राहिले. याला जबाबदार सरकार आहे, सरकार. या जेवढ्या आत्महत्या झाल्या ना याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे. या सरकारवर आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हे इथपर्यंतची आमची आता ही मागणी झालेली आहे. अतिशय आता तर कवळं पोरग, ज्या पोराचं वय 21-22 वर्षाचं पोरं, यांच्या मनावर अतिशय मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ राहिला. सरकारला सारे सारखेच असतात. सरकार कुठल्याही एका समाजाचं राहत नसतं. सर्वांचे त्यांनी मागणी घेऊन सर्वांना न्याय द्यायला पाहिजे. परंतु या महाराष्ट्र शासनामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही प्रवृत्ती झालेली, म्हणून या मुलाने आत्महत्या केलेली आहे. विशेष करून त्याने त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे की या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मी आत्महत्या करतो. अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे. म्हणून अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो. अजय रांजणे हा तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली. हा तरुण कुठला आहे आणि सरकारने काही आर्थिक मदत केली का त्याला? सरकार, अहो हे सरकार त्या ठिकाणी एटीएमचा लेवलचा माणूस पाहायला सुद्धा आला नाही धनगराच्या यायला. आणि हे धनगर काय झोपलेत काय? यांना आमच्या समाजाचे मतदान पाहिजे नाही काय? एटीएम लेवलचा कमीत कमी एक माणूस त्या ठिकाणी यायला पाहिजे होता, त्यांना शांतवन करायला पाहिजे होता. काल आम्ही धर्मे साहेब, मंडे साहेब, संजय फटाकडे साहेब हे सर्व लोक त्या ठिकाणी गेले, त्यांना भेट दिली. भेट दिल्यानंतर तो मुलुंड नावाचा तहसीलदारला जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा तो मी एक माणूस पाठवतो. त्या तहसीलदाराला सुद्धा त्या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे. यांना फक्त पैसे घेण्यासाठी हे तहसीलदार त्या ठिकाणी जातात, दुसऱ्याचं असलं का पळू पळू जातात. फक्त यांना धनगराचं चालत नाही, यांना मागासवर्गीयचं चालत नाही. आणि मागासवर्गीयच्या भेटायला भेट देण्यास ज्या ठिकाणी आत्महत्या केली, अहो शासनाचा नियम आहे कुठल्याही समाजाच्या शासकीय जर आत्महत्या केली, त्याच्या आरक्षणासाठी लढ्यासाठी आत्महत्या केली तर कमीत कमी वर्ग 2च्या अधिकाऱ्याने तिथं जाऊन भेट द्यायला पाहिजे होती. परंतु तिथं फक्त तलाट्याच्या व्यतिरिक्त कोणी भेट द्यायला आलं नाही. ही अतिशय निर्लज्जास्पद ही गोष्ट आहे. अतिशय या सरकारचा आम्ही या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा तीव्र निषेध आम्ही या सरकारचा करत आहोत. तुम्ही सातत्यानं आंदोलन करता, सरकार काही गंभीर्याने दखल घेत नाही. पुढच्या पवित्रा काय राहणार आहे तुमचं? आंदोलन तर आम्ही सातत्याने करतोच. सरकार गंभीर्याने दखल आमची घेत नाही, कारण आम्ही मागासवर्गीय आहोत. बहुतेक सरकारला मागासवर्गीयाचं ओबीसीचं मतदान पाहिजे नाही म्हणून त्यांना आम्हाला गांभीर्याने ते घेत नाही. अरे ते पोरग मेलं, त्याची राख इथं सोबत आहे आमच्या. त्याने आरक्षणासाठी त्याने आपलं जीव बलिदान केलं, पण इतकं निगरगट सरकार यांना अजिबात सुद्धा याची काळजी नाही. ते हे त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी नाही, जिल्हा अधिकारी साधा उपजिल्हा अधिकारी, एटीएम लेवलचा अधिकारी त्या घराला भेट दिली नाही. अतिशय बेकार आहे. यांनी आम्हाला गिनती धरलेलं नाही, म्हणून पुढची दिशा ही आता वेगळीच दिशा राहणार आहे. आपलं नाव? अरुण रोडगे, धनगर समाजाचा कार्यकर्ता. साहेब सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहे. ते एका जातीला वेगळा न्याय देतात आणि एका जातीला वेगळा न्याय देतात. ज्यावेळेस मुख्यमंत्री होत असतो तो संपूर्ण महाराष्ट्रात असतो, सर्व धर्म जाती धर्म सर्वांचा असतो. परंतु यांनी फक्त जाती म्हणजे यांनी इतका जातीवाद केलेला आहे
हे मुख्यमंत्री साहेब जे फक्त एका जातीचे आहे असं आम्हाला वाटतंय। आणि ज्या नोंदी हे बघा मराठा समाजाच्या नोंदी भेटला असता आमचा त्याच्यावर काहीच अडचण नाही आम्हाला, परंतु ज्या संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची नोंद करून गेलेले तरी ते नोंद यांना दिसत नाही का? तुम्ही 50 वर्षे 500 वर्षे 400 वर्षे 200 वर्षापूर्वीची नोंद काढताय, आमची नोंद झालेली आहे ती नोंद तुम्हाला दिसत नाही का संविधानामध्ये असताना सुद्धा? मग एका जातीला वेगळा न्याय, एका जातीला वेगळा न्याय, या अगोदर भरपूर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये भरपूर लोकांनी आत्महत्या केली, आम्ही ते दुर्दैवी घटना आहे। परंतु ज्यावेळेस आमच्या समाजाचा कोणी आत्महत्या करताय तेव्हा तुम्ही कानाडोळा करताय, तिची तुम्ही दखल घेत नाही, त्याचं गांभीर्य नाही। तुम्ही हे लक्षात घ्या, तुमचे दिवस थोडे राहिलेले मुख्यमंत्री साहेब, आता थोडं काळ राहिले तुमचा। आता धनगर समाज जागा झालेला आहे ना, धनगर समाज यानंतर या भारतीय जनता पार्टी शिवसेना जे आमच्या विरोधात असतील, सध्या सरकार जे आहे यांना आम्ही मतदान करणार नाही, आम्ही तुमचे बांधील नाहीये, धनगर समाजाला गिराईक ठरवू नये। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, यानंतर जे आंदोलन होतील ते आरपारचे होतील, म्हणजे दगड मारायचे, डोक्याचे असं दाखवायचे। 2.5 कोटी धनगर समाज आमचा महाराष्ट्रात, परंतु आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करते, त्यामुळे आम्ही विषय आणि तुम्ही प्रस्थापित आहात। आमची जागा काय आहे आम्हाला माहित आहे, आम्ही आदिवासी लोक आहोत, आमचे लोक रानामाळात गरीब दरी खोऱ्यात फिरत असतात, त्यांची गरिबी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे अन्याय करताय। आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात, सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात। अजय राजनेता या सरकारने खून केलेला आहे, ही आत्महत्या नाही। या महिन्यामध्ये 4 ते 5 धनगर समाजाच्या बांधवांनी आत्महत्या केलेला आहे। किती सबळी पाहिजे सरकारने, यात सांगून दिलं पाहिजे की आम्हाला इतके बळी तुमचे पाहिजे। धनगर समाज आज 2.5-3 कोटी समाज आहे, आम्हाला संघर्ष करायचा आमच्या रक्तामध्ये आहे, आम्ही होळकरचे वंशी जाऊ, कसं लढायचं ते आमच्या रक्तामध्ये आहे। परंतु हा समाज आमचा शांतताप्रिय समाज आहे, यांना तुम्ही आताच्या तुम्ही अतिरेक करण्याच्या याच्यामध्ये आणू नका, नाहीतर यांना पलटी भूमी कमी करून येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आम्ही घरी पाठवायचं राहणार नाही, एवढं बोलतो। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।